वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पहावी डोळा पहावी डोळा पहावी पहावी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम बोला. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम बोला. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव बोला सर्वजण बोला भजन. ज्ञानदेव तुकाराम 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 बोला सर्वांनी भजन म्हणायचंय. तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम मना, मना. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव बोला सर्वजण. तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज जय गुरुवर्य गोविंद महाराज की जय. अध्याय 12. हरि ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतिये विषय व्याळे मिठी दिदलिया नुटी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होया तरी कवना ते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसादर सकल्लोळी पुरी सितू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसितो आधार शक्तीचे अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लंकी पर्ये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळले नीलेव विसी सतरावीचे स्तन्य देसी अनहाताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुझावनी मनोनी साधका तू मावली पिके सारस्वत तुझ्या पावली या कारणे मी सावली न संडी तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा होया मनोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरुनी पजवी माये साहित्य सोनियाच्या खानी उघडवी देशीच्या अक्षोहिणी विवेक वेलीची लावणी हो देई संग संवाद भरनिधाने प्रमेयाचे उद्याने लावी मने गाणे निरंतर पाखंडाचे दरकुटे मोडी वाग्वाद अव्हाटे कुतर्काचे दुष्टे सावजे पेडी श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचे हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी हो देई या जगा तू आपले स्नेह पल्लवे माते पांघरू विशील सदैवे तरी आताचे आगवे निर्मीन माये ये विनवनिये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी मने गीतार्थेसी उठी न बोले बहु ते तजीजी महाप्रसादू मनोनी साव्या झाला आनंदो आता निरोपीन प्रबंधो अवधान दिजे अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तं तेषां के योगवित्तमाः
तरी सकळ विराधी राजू जो सोमविंशी विजय धोजो तो बोलता झाला आत्मजो पन्नु नृपाचा कृष्णा ते मने अवधारिले आपण विश्वरूप ध्वज दाविले ते नवल म्हणून बियाले चित्त माझे आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे या दोन्हीची वाटा तुझे पहावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंटा रे गिजेत पैजे वाणी शातुका तेची वेगळा लिया वाला एका म्हणून एकदेशिया व्यापका सरिसा पाडू अमृताची सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची अमृतधारी चुळी घेतलिया एकी माझ्या चित्ती प्रतिती आती निरुती परी पुसणे योगपती ते याची लागी जे देवा तुम्ही नायवेक अंगारले व्यापक ते साचकी कौतिक हे जारवया तरी तुझ लागी कर्म तुझी जयाचे परम भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला इत्यादी सर्वापरी जे भक्त तुते श्री हरी बांधोनी आजीवारी उपासती आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरीयसी जे कानडे काही सयाई सांकडे नव्हेची जे वस्तू ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश रहित सोहंभावे उपासित ज्ञानी जे तया आणि जी भक्ता हेर हेरा माझी अनंता कवने योग तत्वता जाणीतला सांगा या किरटीची बोला तो जगदबंधू संतोषला म्हणे ओ प्रश्न भला जाण स्वीकरू श्री भगवान वाच मय्या वेश्यमनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तमामतः तरी अस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रवी बिंबा पाटी रश्मी जैसे किरटी संचरती गा का वर्षा कळे सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी नीच नवे भजता श्रद्धा दिसे परी ठाकल्या ही सागरू जैसा मागिल ही यावा अनिवारू ते गंगेची आयसा पडी भरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त जे रात्री दिवस न म्हणत उपासती या परिजय भक्त आपण पे मज देत तेची मी परमयुक्त परम मानी एतोक्षरम निर्देश अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कुटस्थमचलम ध्रुवम सन्नियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः आणि एरते ही पांडवा जे आरोडोनी सोमभावा झोंबती निरवयवा अक्षरासी मनाची नकी न लगे देत बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया किरजोगे काही होईल परी ध्याना ही कुवाडे म्हणून एके ठाई न संपटे व्यक्तीसी माझी वडे कवणे हिनोये जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पावने चिंतवने हिमपुटी झाले जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना जे चळे ना ढळे सरे ना मेळे ते आपले निचिनी बळे अंग विलेजी पै वैराग्य महापावके विषयाचा कटके अधपली तवके इंद्रिये धरली मग संयमाची धाटी सुनी मुरडली उपराटी इंद्रिये कुंडली कपाटी हृदयाची अपानीची कावाडा लावणी आसन मुद्रा सुवाडा मूळबंधाचा उडा पन्नासीला आसेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवके वज्राग्नीच्या ज्वाळी करुणी सप्तधातूची ओळी व्याधीच्या शिसाळी पूजिली यंत्रे मग कुंडलिनीचा टेंबा आधारी केला उभा त्या चोजवले प्रभा निमथावरी नवद्वाराच्या चौचकी मारुनी सयतीची आडवंकी उघडली ठिकणी ककारांतीची प्राण शक्तीच्या मुंडे प्रारुणी संकल्प मेंढे मनोमयाचे निमुंडे दिधले बळी चंद्र सूर्या बुजावनी करुणी धातूची सुडावनी 17वीचे पाणी जिंतिले वेगे मग मध्यमा मध्य विवरे तेने कोरवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंद्रीचे वरी मकारांत सोपान ते सांडून गण
राखे सुनिया गगन ले ब्रह्मी ऐसे जे समबुद्धी मिळावया सोमसिद्धी अंगविताती निर्वधी योग दुर्गे आपल्या साठवाटी शून्य घेती उठाउटी तेही माते चिकरटी पावती गा वाचोनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्ट चितया क्लेशोदिकतरस्तेशा व्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता दुःखम देहवद्भिरवाप्यते जी सकळ भूताच्या इति निरालंबी अव्यक्ती पसरल्या आसक्ती भक्ती विना तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे आणि रुद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडोनी नाती काम क्रोधाचे विलग उठा होते अनेक आणि शून्यसे अंग झुंज व्हावे की तहाने तहानची प्यावी भुकलिया भुकची खावी अहोरात्र व्हावी मवावा वारा उन्नेंद्रियाचे पौडणे निरोधाचे वेल्लावणे झाडाचे साजणे चावळा वेगा शीत वेडावे उष्ण पांघुरावे वृष्टीचे असावे घरांतू किंबहुना पांडवा अग्नि प्रवेशुनी चनवा भ्रातारे विन करावा तो हा योगो येत स्वामीचे काज ना बापीचे व्याज परिमरणेशी झुंज नित्य नवे ऐसे मृत्यूनी तिक का गोटे कर्तविक डोंगर गिळता मुक न फाटे काही म्हणून योगाची आवाटा जे निघाले गा सुबटा त्या दुखाचे चवाटा भागा आला पाय पा लोहाचे चने जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून समुद्र भाई करणे आतिकेही का गगना माझी पायी खोली जतू असे वळखली आरणाची थाटी अंगी न लगता काठी सूर्याची पावटी का होयगा या लागी पांगुळा हेवा नवे वायुसी पांडवा देवी देवंता जीवा अव्यक्तिगती ऐसाई जरी दिवसा बांधून या आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणून येरते पार्था नेनतची हे व्यथा जे का भक्तिपंथा ओटंगले ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्य नैव योगेन मां ध्यायन्त उपासते कर्मेंद्रिये सुखे करती कर्मे असे के जे का वर्ण विषय के भागाली विदिते पाळित निषेधाते गाळित मज देऊनी जाळीत कर्म पळे या परिपाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करती कर्मे आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव त्या मी वाचून धाव अनवती नाही ऐसे जे मतपर उपासते निरंतर ज्ञान मिशे घर माझे झाले दयाची आवडी गेली मजसी कुळवाडी भोग मोक्ष वापुडी तेजिली कुळे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे त्याचे काही एक सांगे जे सर्व मी करी ते श्यामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा देवी मी तया जैसे असते तैसिया कळी काळ नकोनिया घेतला पटा एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे तैसे ते माझे कलंत्र हे जाणीजे काय सेनेन लाजे तयाचे नेमी जन्म मृत्यूच्या लाटी जळंबता या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे झाले भव सिंधूचे नी माझे कवलासी धाकून उपजे हेच जरी की माझे बिहती अन म्हणून निघा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्यांच्या गावा धावतो आलो नामाची या सहस्त्रवरी नावा या अवतारी सजून या संसारी तारू झालो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरियावरी प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आणले तटी सायुज्याचिया परिभक्ताचे नी नावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीचे राणीवे योग्य केले म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्रता आती मी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिदली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजसुती त्यांची नाटी या कारणिगा भक्तराया हा मंत्रत्वा धनंजया की जे जे या मार्गा भजिजे मय्येव मनादस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्येषि मय्येव
अत ऊर्ध्वं न संशया अगा मानसे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करोनी गाली निष्ठंक बुद्धी निश्चेसी ये दोन्ही सरिसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी घर केले माझ्या ठाई तरी सांगे मज काय मी तू ऐसे उरे म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे कारवे बिंबा सवे प्रकाशुदाय उचलल्या पाना सरिसे इंद्रिय निगती जैसे तैसा मनोबुद्धिपासी अहंकारू ये मनोनी माझ्या स्वरूपे मन बुद्धी ये निक्षेपी हे तुले सर्वव्यापी मी जोसी या बोला काही अनारिसे नाही आपली आन पायी वाहत वसेगा अत चित्तम समाधातुम न शक्नोसि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामि चाप्तुम धनंजय अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो तरी गायसे करी या आठा पारा माझारी मोठके निमिष भरी दे तुझाय मग जे जे का निमिख देखील माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल जैसा जरत कालुर्गे आणि सरिता ओटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी मग पुनवेऊनी जैसे शशी बिंब दिसे दिसे हार पकावसे नाहीची होय तैसे भोगावातून निगता चित्त मज माझी रिगता हळू हळू पंडू सुता मीची होईल अगा अभ्यास योगू म्हणजे तो ऐकू जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एक वाघ ब्रह्म तो कडे अभ्यास केले म्हणून अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही या लागी माझ्या टाई अभ्यासे मिळ अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि का अभ्यासा लागी कसू नाही तुझ्या अंगी तरी आसी जया भंगी तैसाची आस इंद्रिय न कोंडी भोगाते न तोडी अभिमानू न संडी स्वजातीचा कुळ धर्म चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिली आहे परी मने वाचा देहे जैसा जो व्यापार होय तो मी करतो आहे ऐसे न मना करणे का न करणे हे आगवे तोची जाणे विश्व तळतसे जेणे परमात्मेने उन्या पुर्याचे काही उरोने ते आपल्या ठाई स्वजाती करुणी घेई जीवितो आपुले माळी जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी ऐसे केले व्हावेगा म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओजीने गे मती अखंड चित्त वृत्ती माझ्या ठाई एरवी तरी सुबटा उजुका अवाटा रतु काही कटपटा करी तू असे आणि जय जय कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई ऐसिया मत भावना तेनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझिया एसी अथै तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रिता सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान ना तरीही तुझ नेदवे कर्म मज तरी तुगा तू बुज पंडुकुमरा बुद्धीची पाटी पोटी कर्मा आदिका सेवटी माते बांधणे किरटी द्वाड जरी तरी हे असो सांडी माझा अतिसो तरी संयतीसी असो बुद्धी तुझी आणि जेने जेने वेळे घरती कर्मे सकळे त्याची ते फळे तेज तुझाय वृक्ष कावेली लोटकी कर्मे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे परी माते मनी धरावे काम उद्देशे करावे हे काही नको आगवे जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे अगा आत्मजेच्या विशी जीव जैसा निरभिलासी तैसा कर्मी असेसी निष्काम होये
वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी अर्जुना फल त्यागो आवडे किर असलगो परियोगा माझी योगो धुरेचा येणे फळ त्यागे सांडे ते कर्म न विरुडे एकचे वेळे वेळ जाणे वांजे जैसी तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येण झाले चिरा पडे पै अभ्यासाच्या पावटी ठाकीचे ज्ञान किरीटी ज्ञान ये जय बेटे ध्यानाचे मग ध्यानाचे खेव देते अवघ्याचे भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरे ठाके कर्म जेथ दुरावे तेच फल त्यागू संभवे त्यागास्तवांगवे शांती सगळे म्हणून यावया शांती हा चुकून कमरू सभापती अभ्यासाची प्रस्तुती करणे येत श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागाश्चांतिरनंतरम अभ्यासाहुनी गण पार्था मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशिषिजे मग कर्मफल त्यागो तो ध्यानापासून चांगो त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा ऐशे वाटा हीच पेनी सुबटा शांतीचा माझी वटा टाकिला जेने अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी जो सर्वभूताच्या ठाई द्वेषाते नेनेची कई आप परुणाई चैतन्या जैसा उत्तमाते धरिजे अधमाते अवेरिजे हे काहीच नेनिजे वसुधा देवी का राहेचे देह चालू रंका परवते गाळू हे नमनेची कृपाळू प्राणू पैगा गायचे तृषारू का व्याघ्र विषवूनी मारू ऐसे नेनेची का करू तो येतैसे तैसे आगव्याची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेची दात्री आपणची जो आणि मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया देवीची क्षमे लागी पृथ्वीशी पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिदले गर संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनो बुद्धिर यो मद्भक्त समे प्रिया वार्षे विन सागरो जळे जैसा नित्य निर्भरो तैसा निरुपचारू संतोषितो वाहुनी आपली आन जो अंतकरण निश्चया साचपन जयाचेनी जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भोवनी विराजती ऐसा योग समृद्धी होनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई आतु बाहेर योगू निर्वाळल्याही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया अर्जुनागा तो भक्तो तोची योगी तोच मुक्तो तो वल्लभा मी कांतो ऐसा पणिये हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हे येत तोकडे रूप करणे कडी पर्यंताची कहाणी हे भुलीची भारणी ये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा एरविकाय प्रेमा अनुवादू असे आता असो हे किरटी पै प्रियाच्या गोष्टी दुना ठावटी आवडी गा तयाई वरी पाये प्रेमळू संवादिया होये ते गोडीसी आहे कांटाळे मग म्हणून गा पंडुसुता तुझी प्रिय आणि तुझी श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भले या सुखा मिनलो ऐसे म्हणत केवी डोलू लागला देव मग म्हणे जाण त्या भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चय हर्षामर्ष भय द्वेगैर मुक्तो य सच मे प्रिय तरी सिंधूचे नि माझे जलचरा भयनुपजे आणि जलचरी उपगिजे समुद्र जैसा तेवी उन्मत्ते जगे दयासी खंती नलगे आणि दयाचे ने अंगे नसिने लोको किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा अनुभगे जीवा जीवपणे जो जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले तुझे नवीन ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेग रहितू याही वरी भक्तु माझ्या ठाई तरी तयाचा गामच मोह काय सांगू तो पडियाओ हे असो जीवे जीव माझे नितो तो निजानंदे झाला परिणाम आयुष्याला पूर्णते झाला उल्लभो जो अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया जयाच्या ठाई पांडवा
अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचणे लागे शरीर तिये गावी हिमवंतु दोष खाये परी जीविताची हानी होये तैसे सुचित्व नोये सज्जनाचे सुचित्वे शुची गांग होये आणि पाप तापई जाये परी तेथे आहे बुडणे एक खोलिये पारुणे निजे तरी भक्ती न बुडिजे रोकडाची लाईजे न मरता मोक्षो संताचे नि अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्था कुवासा जेने उल्लंघलविले दिशा मनोमळ आत बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पाळू देखना जो व्यापारू आणि उदास ऐसा का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला व्याधातून सुटला विहंगुगा तैसा सतत जो सुखे कोणी टवच न देखे नेनी जे गतायुषे लज्जा जेवी आणि कर्मरंबा लागी जया अंकृती नाही अंगी तैसे निरिधनागी विजोनी जाय तैसा उपशमुची बागा जयासी आला पैगा तो मोक्षाची अंगा विलासे अर्जुना हा ठाववरी जो सोमभाव वरोरी जपच्या पहिला तरी निगो सरला की भक्ती सुखा लागी आपण पेची दोई बागी वाटुंडे अंगे सवके वाणी येरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजतया दायी योगी आजो तयाचे आम्हा व्यसन आमचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तया लागे तया रागी मज पायने तयाचे मज येणे असणे तया लोन गिजे जीवे प्राणे ऐसा पण ये यो न वृक्षती न दृष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया जो आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषेके हरिके जेना आपणीची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा पै आपले जे साचे ते कल्पांती नवचे हे जाणून गताचे न सोची जो आणि जया परते काही नाही हे आपण पेची आपल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षीना ओ खटेका गोमटे हे काहीच तयानुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी ठेवी ऐसा बोधूची केवळू जो होणे असे निकळू त्याही वरी भजन शुळू माझ्या टाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही का साचुकारी तुझी आन समशत्रुच मित्रेच तथा मान अपमान यो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंगवर विवर्जितः पार्था जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडो पा परिचया उजेडू करावा पारख्या अंधारो पाडावा हे नेनेचिगा पाडा दीपू जैसा जो खंडावा गाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा या परी इक्षुदंडू काळतिया गोडू काळतिया कडू नवेची जेवी अरे मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा मानापमानी सरिसा होतु जाय ती ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मानस तोषणी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु जो माधुरी चंद्रिका सरशी राया रंका तैसा जो सकळिका भूता समो आगव्या जगा एक सव्य जैसे उदक तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती जो सभाय संग सांडून या लाग एकाकी असे अंग अंग सुनी तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान में प्रियो न रहा जो निंदे तेने गे स्तुती नस लागे आकाशाना लगे लेपो जैसा जैसे निंदे आणि स्तुती गानु करुणी के पांती विचरे प्राणवृत्ती जनिवनी साच लटके दोन्ही बोलुनी न बोले जाला मौनी जो भोगिता उन्मनी आरायना जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारुके पावसे विन न सुके समुद्र जैसा तैसा वायु से के ठाई बिडार जैसे नाही तैसा न दरीची काही आश्रय जो आगवाची आकाश स्थिती देवी वायुशी नित्य वस्ती देवी जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपण झाला भगत याईवरी पारता माझ्या भजने असता तरी तया ते मी माता मुकुट करी उत्तम आसी मस्तक हाल विजय काय कौतुक परिमानु करती तीन लोक पायवनिया
तरी श्रद्धा वस्तुशी आदरो करिता जाणी जे प्रकारो जरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेशा ते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे या लागी हे नोहे म्हणितले रमना हे अर्जुना मी वाहे श्रीतया ते पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्ती जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाच्या वरी तळवटू घे म्हणून निघा नमस्कारो तयाचे आम्ही माता मुकुट करू तयाचे टाच धरू हृदय आम्ही तयाची गुणाची लेणी लेवो आपले वाणी तयाची कीर्ती श्रवणे आम्ही लेवो तो पहावा हे डोळे म्हणून या चक्षुषी मज डोळे हातीचे निलीला कमळे पोजू तया ते दोवरी दोन्ही पूजा घालू घेऊनी आणि गावया लागुनी तयाचे अंग तया संघाचे निसुरवाडे मज विद्या दे धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमो तेने से आम्हा मैत्र हे काय से विचित्र परितयाचे चरित्र ऐकती ते प्राणा परवते आवडते निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती योग समस्त योग रूप तया मी प्रीती करी कामनी शिरसा धरी एवढी तोरी दया स्थिती ये तू धर्म्या प्रथमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तिव मे प्रिया हरि ओम तत्सदिति श्रीमद् भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करती प्रतिगम्य ऐकोनी जे तैसीची श्रद्धेची नि आदरे त्याचे ठाई विस्तरे जीवी दया तारेचे अनुष्ठिती परी निरूपिली जैसी तैसीची स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करोनी या अर्थी प्रेम धरोनी याची सर्वस्व मानुनी घेती ते पय पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान देवता ते वाचून ज्ञान गोपटे नाही त्याचे आम्हा व्यसन ते आमचे निधी निदान किंबहुना समाधान ते मिळती ते प्रेमळाची वार्ता ते अनुवादती पंडुसुता ते मानू परम देवता आपली आम्ही ऐसे निज जनानंदे तेने जगदादी कंदे बोलिले मुकुंदे संजय म्हणे राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यू जो पै सुर सहाय शिळू लोक लालन लिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो धर्म कीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळी बंधनू जो भक्त जनवत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सरळू कलानिधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे हृदयवाचा ऐकत्वसे आता यावरी निरूपिती परी संजयो मने अवधारी धृतराष्ट्राते तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावेती आम्ही हे पडविलोजी स्वामी निवृत्ती देवी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गुरुर्चरणारविंदार्पणमस्तु पुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज श्री गुरु गोविंद महाराज की जय। अध्याय 13वा ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः श्री गणेशाय नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वतागवे जिव्येसी वक्तृत्वा गोडपणे
अमृता ते पारुखे म्हणे रसवती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खुन आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय जे हृदयी किवसोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता तो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो व्यतीतं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्वितः तरी पार्था परिशिजे देह हे क्षेत्र म्हणिजे जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येते क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत् ज्ञानं मतं मम तरी क्षेत्रज्ञ जो येते तो मीची जाण निरुते जो सर्व क्षेत्रातले संगोपनी असे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तया ते माणू आम्ही तत्क्षेत्रं यच्चयादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणो तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेने व्हावे म्हणितले ते आगवे सांगते आता हे क्षेत्र का म्हणिजे कैसे के हे उपजे कौने कौन वाळविजे विकारी येत हे आउट हात मोटके की केवढे पाके तुके बरडके पिके कोणाचे हे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोलितसे सावेव अवधान देई पै याची स्थळा कारणे श्रुती सदा बोवाने तर्क येण्याचे ठिकाणे तोंडाळू केला चाळीता हिची बोली दर्शने शेवटा आली देवीची नाही बुजावली अजूनही द्वंद्वे शास्त्राची सोयरिके विचळी जे येण्याची एके याचे एकवंके जगासी वादू तोंडेसी तोंडा न पडे बोलेसी बोला न घडे या युक्ती बडबडे त्राय जाहली नेनो कोणाचे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटविता असे नास्तिका द्यावया तोंड वेदाचे गाडे बंड ते जे कोणी पाखांड आनची वाजे म्हणती तुम्ही निर्मूळ लटके हे वागजाळ ना म्हणसी तरी पोपळ घातले आहे पाखांडाचे कडे नाचची लुंचिली मुंडे नियोजली वितंडे ताळासी येते अमृत्याचे माझे हे जाईल विन काजे ते जे कोणी आव्याचे निघाले योगी मृत्यूने आधा दिले ते निरंजन सेविले यमधमाचे केले मेळावे पुरे येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्याजिले ईशाने बुंदी जाणून स्मशाने वासू केला येण्याची क्षेत्राभिमाने पांघुरणे नाही दिशा लाच करू म्हणून कोळसा काम केला पैसत्य लोकनाथा वदने आले बळार्था तरी तो सर्वता जाणेची ना ऋषीबीर विविधा गीतम छंदोबीर विविधे पृथक ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतु मद्विर्विनश्चितैः एक म्हणती हे स्थळ याचे समूळ मग प्राण हे कुळ तयाचे येथ वाचा तया प्राणाचे घरी अंगे राबते भाऊचारी आणि मनाय सावरी कुळवाडी करू तयाचे इंद्रे बेलाची पेटी न म्हणे आवसे पाटे कुशे क्षेत्र आटे कडे भरली मग विधीचे वाप चुकवी आणि अन्यायाचे जे वापी कुकर्माचा करे राबू धरे तरी तयाचे सारखे आस भांड पाप विके मग जन्म कोटे दुखे भोगे जेवू ना तरी विधीचे वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्म शतमापे सुखची माविजे तव आलिक म्हणते नवे हे जीवाचे न म्हणावे हम ते पुसा आगवे शेताचे या जीव येत उखिता वस्तू करू वाटे जाता आणि प्राण हा बलवता म्हणून जागे आनंद जय प्रकृती सांगे जे ते गाती क्षेत्रे वृत्ती येची जाणा आणि येतेचे आगवा आले घर मेळावा आनंद बैवा घरी वाहे वाहिल्याचे राठी जो का मुदर ये गिसुसरी ये चाटे जहारे गुण रजगुण पेरी ते तुले सत सोकारे एकले तमकरी सौमणी रतुने महत्वाचे खळे मळे एके काळूने पोळे तेथे अव्यक्ताचे मळे सांज भली तव एके मतिवंती या बोलाच्या खंती मन ते आज्ञपे अर्वाचिना
हा हो पंचतत्व आणतो हे प्रकृतीचे मातू हा क्षेत्र वृत्तांतो उगेचे ऐका शून्य शेज साळीये सुनील तिची तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्प येणे तो अवसात चेला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडा इच्छा वसे हळू निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी हे तयाची जोडी रूपाली मग महाभूताचे एक वाट सैरा वेटाळोनी भाट भूतग्रामाचे आगाट चिरले चारी यावरी आदी पंचभूतकाची मांदी बांधली प्रभेदी पंचभूतकी कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोईकडे नपुसके वर्णे राणे केले येत एरधारी लागी जन्म मृत्यूची सुरंगी स्वाविनी लागी संकल्पेने मग अहंकारासी एकलादी करोनी जीवितावधी वाहविले बुद्धी चराचर या परी निराळी वाडे संकल्पाचे डहाळे म्हणून तो मुळे प्रपंच या मुक्त मुक्तकी ते परिचय वानिकी मनने हा विवेके तरी तुम्ही भले परतत्वाचे गावी स्वल्प सेज देखावी तरी का पार मानावे प्रकृती तयांचे पर्याय असो नव्हे तुम्ही यान लागावे आताचे आगवे सांगिजल तरी आकाशे कवने केले मेघाचे वर्णे अंतरिक्षे तारांगणे धरी कवन गमनाचा तळवा केले कोडेला केदवा 12 इंदूचा सावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरी कोण समृद्ध बरी पर्जन्य करे धारा कवन तसे क्षेत्रे सुभावे हे वृत्ती कवनाचे नवे हे वयता फावे इरा तुटे तो अनेके एके शोभे म्हणले निके तरी भोगीजे के क्याळे जेवी हे जाणून मृत्यू रागेटा त्या गड्याचा दरकुटा परी काय वाजटा पूजित असे तरी याचा मारू देखता त्या निवारू तरी सोमती बरू अभिमानिया हा कल्प परवती काय घालून अवचिते सत्य लोक लोक पाळणीचे नव्हे दिग्राज मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी मुडे हे रे याच्या न्यांगवते जेव मूर्तीचे गते निर्जेव होते भ्रमते जेव मृगे न्याय पा केवढा वसरासे तेवढा जो कोरणे आमा जेवढा आकार गजू म्हणून काळाची सत्ता हा बोलून निरुता ऐसे पांडू क्षेत्र लागे हे वसो व्यक्ती ऋषी केले नैनिशी पूर्ण मतपत्रिका अनुष्ठा भारी छंदे प्रबंध जे विविधे ते स्वामध्ये करतात अजूनही वेदेचे बळ सामुत्र देखणे पवित्र तरी क्षेत्र नेनवेचे आणि काही बहुती महाको हेतू म्हणती या लगमिती विचल्या परिशे एवढे की अमके याच्याचे पुढे हे कोणावर प्रय होयचे ना आता यावरी जैसे क्षेत्र असे तुझं सांगू तसे साध्य तुगा महाभूतान्यंकारो हरी महाभूतान्यंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकार मुदावृतम तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियाचा मन आणि कै एकू विषयाचा दशकू सुख दुःख द्वेषु संगात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रति आगवीची आता महाभूते कवने कवन विषय कैसी करणे हे वेगळालेपणे एक एक सांगो तरी पृथ्वी आप तेज वायू व्योमये तुझ सांगितली बुज महाभूते पाचे आणि जगाची दसे स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्रगुडो नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कान फुलता कळकी आमदु जैसा किंबहुना काष्टी वन्नी जेवी कीर्ती देवी प्रकृतीच्या पोटी गोप्य जुस असे जैसा जोरू धातू गतू अपत्याचे मिष पाहतू मग झालिया अंतू बाहेर व्यापी तैसी पाचाई गाठी पडे देहा कारू उघडे ते नाचवी चौकडे तो अहंकार उगा नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञानापट्टी सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी नाचवी आता बुद्धीचे म्हणिते ते ऐशिया चिन्नी जाणीजे बोलिले दुराजे ते ऐके सांगो कंदर्पाचे निबळे इंद्रिय प्रवृत्तीचे निमेळे विभांडोनी येथे पाळे विषयाचे तो सुख दुःखाचा नागोवा जे उगाना लागे जीवा ते दोईशी बरवा पाडू जे धरी हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मेळ हे चोखायसे जे निवडे जे अधमोत्तम सुजे जे साने तोर बुजे जे आधी टिपारकी जे विसोजीवे जे तेज तत्वाचे आधी जे सत्वगुणाची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी व स्वितासे जे अर्जुना देखातान
बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखना अव्यक्ताची पैशांक्याच्या सिद्धांती प्रकृतीचे महामती त्याची येते प्रस्तुते अव्यक्तगा आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविले तुते ऐसी दोई परी जेथे विवंचली जेत तुझी जे जीव दशा ते नाव विरेशा येथे अव्यक्तायसा पर्यायो हा तरी पाहल्या रजनी तारा लोपती गगनी का अर्पे अस्तमानी भूतक्रिया ना तरी देव गेलिया पाठी देहा देख किरटी उपाधी लपे पोटी कृत कर्माच्या का बीजमुद्रे आणतो थोके तरु समजतो का वस्त्रपंतंतु दैसे राहे तैसे सांडूने स्थूल धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होनी जेथे अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐक्या इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन हे जाणे ज्ञान करणे पाचे ये तत्व मेळा पक्की सुख दुःखाचे उके उके बुद्धी करते मुखी पाचे इही मग वाचा आणि कर चरा आणि द्वार पायु हे प्रकार पाचानिक कर्मेंद्रिय मणिपती ती ये जाणी जती ऐके कौल्यपती सांगत असे पै प्राणाची अंतोरी या शक्तीचे शरीरी हे चिरिगिनिगी द्वारे पाचे इही एवं दाही कारणे सांगितली देव म्हणे परिसाता पुढेपणे म्हणते ऐसे जे इंद्रिया आणि बुद्धी बाजारलिया संधी रजगुणाच्या खांदी तरळत असे निलिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वाव झाले आणि शुक्र शोणिताचा सांदा मिळता पापाचा बांधा वायू तत्व दशदा एकच झाले मग ती दाये भागी ते धर्माच्या खैवंगी अधिष्टले अंगी तेथ चांचल्य निखळ एकले ठेळे निडाळ म्हणून निरजाचे बळ धरले तेने ते बुद्धिशी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगी जीव दशा वस्तू जे प्रवृत्तीशी मूळ कामा जयाचे बळ जे अखंड स्वे छळ अहंकारासी जे इथे ते वाढवी आशे ते चढवी जे पाठीपूर्वी भयासिगा द्वैत जेत उठी अविद्या जेने लाठी जे इंद्रिया ते लोटी विषया माझी संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी रची जे भुलीचे कुवर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेने ते गा कीर्ती मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके तरी स्पर्शू आणि शब्दू रूप रस गंधू हा विषय पंचविदु ज्ञानेंद्रियाचा हे पाचे द्वारी ज्ञानाची धाव बाहेरी जैसा का हिरवेचारी भांबावे पशु मग स्वर वर्ण विसर्गो अथवा स्वीकार त्यागो संकर्मन उत्सर्गो विन्मुत्राचा हे कर्मेंद्रियाचे पाच विषय गा साच जे बांधून या माच क्रिया दावे ऐसे दाई विषय गाय देही आता इच्छा ते सांगिजेल तरी भूतले आठवे का बोले कान झाकवे ऐशावरी चेतवे जिगावृत्ती इंद्रिय विषयाच्या भेटी सरशीचे जिगा उठी कामाची बावटी धरोनिया जे उठलेपणे मना संग धावणे न निगावे तेत करणे तोंडे सुती जे वृत्तीच्या आवडी बुद्धी होई वेडी विषयाच्या गोडी ते गा इच्छा आणि इच्छिल्या सांगडे इंद्रिया मिश्न जोडे तेत जोडे ऐसा डाव पडे त्वेचे दोषो आता यावरी सुख एवं विध देख देणे एकेचे अशेक विसरे जेव मना वाचे काय आपली अनवाये या स्मृती चित्राय मोठी तजे दयाचे निझालेपणे पांगुळा होई जे प्राणे सात्विकाचे निधुने वरी लाभो का आगव्याच्या इंद्रियवृत्ती हृदयाच्या एकांती थापटवणी सुषुप्ती आणि जे गा किंबहुना सोये जीव आत्मयाची लाये ते तजे होय तया नाम सुख आणि ऐसी अवस्था न जोडता पारता जे जिजेतेची सर्वता दुःख जाणे ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धीची गेली आहे ते दोन्हीची उपाय सुख दुःखासी आता असंगा साक्षीभूता तेही चैतन्याची जे सत्ता ते नाम पंडुसुता केशवरी उभे जागे शरीरी ते ती अवस्थांतरी पालटेना मन बुद्ध्यादी आघवी हे चेटवटवी प्रकृती वन माधवी सदाची ते जडा जडी अंशी राटीचे सरिसी ते चेतना तुझसी लटके राही पै राव परिवारू नेने आज्ञाची परचक्र जिने का चंद्राचे पूर्णपणे सिंधू भरते नाना ब्राह्मकाचे सन्निधान लोक करी सचेतन का सूर्य संगुजन चेष्ट विगा अगा मुखमेळे विन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी पार्था त्या परी आत्मसंगतीय शरीरी सजीवत्वाचा करी उपेगु जडा मग तिये चेतना मणिपय अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐक
तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नवे पृथ्वी ते निरेन नासीचे निराते आटी तेज तेजा वायूचे झुंज आणि गगन जाऊ सहज वायू हक्ची तेवी कोणीही वेळे आपण काही याही न मिळे आता रिगुणी वेगळे आकाश हे ऐसी पाचही भूते न साती एकमेकाते किती आई ऐक्यासी देह येती द्वंद्वाची उकी उकी सोडती वस्ती एकी एक एका ते पोके निज गुणगा ऐसे न मिळे तया साजने चळे धैर्य जेने तया नाव म्हणे धृती मिगा आणि जीवेसी पांडवा 36 मेळावा तो हा येत जाणावा संगा तू पैगा एवं 36 वेद सांगतले तुझं विशद या तुला ले प्रसिद्ध क्षेत्र म्हणीचे रथांगाचा मेळावा देवी ऋतू म्हणीचे पांडवा का अधोर्द आवेवा नाहव देहो करी तुरंग समाजे सेना नाम निपजे का वाक्य म्हणीचे तपुंजे अक्षराचे का जळधराचा मेळा वाचया बाळा नाना लोक सगळा नाम जग अगासने सूत्रवन्नी मेळू एकची स्थानी तरी जो जने दीपू होय ऐसी 36 तत्वे मिळती जेने एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणी पे वाचा आणि वा तेनी भौतुके पाप पुण्य ते पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो आणि एकाचे निमते हे म्हणती या ते परियासोय अनंते नामी या पै परतत्वा रवते सावरा तवते जे काही होते जाते क्षेत्रची हे परी सुर नर उरगी घडता योनी विभागी ते गुणकर्म संगी पडिले साते हेची गुण विवंचना पुढा म्हणी पहिला अर्जुना प्रस्तुता तुझा ज्ञाना रूप दावो क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञान ऐके दया ज्ञाना लागी गगन गिळताती योगी स्वर्गाची आडवंगी मरडोनी न करती सिद्धीची चाड न धरती रुद्धीची बीड योगा ऐसे द्वाड हेळसती तपो दुर्गे ओलांडित ऋतुकोटी ओवांडित उलथोनी सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी धावत उघडे अंगी एकरिकता ती सुरंगी सुसुन्मेची ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वराची उत्तानी वेद तरुच्या पानवानी हिंडताती देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा जन्मजाताचा सतावा जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवात्मया बुजवणी वांडोनी दे ते इंद्रियाच्या द्वारे आणि प्रवृत्तीचे पाय मोडी दैन्याची पेढी मानसाचे द्वैताचा दुकाळू पाहे साम्याची सुयाने होय जया ज्ञानाची सोयासी करी मदाचा ठाऊची पुची जे महामोहा ते ग्रासी नेते आप परवायसी भाष उरो जे संसाराते उन्मुळी संकल्प पंकुपा काळी अनावरा ते विटाळी ध्या ते जे दयाचे निझालेपणे पांगुळा होई जे प्राणे दयाचे निविंदाने जगचष्टे दयाचे उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरील लोळ्या आनंदाची ऐसे जे ज्ञान पवित्र एक निदान जे ते विटाळले मना चोख की जे आत्मया जो बुद्धी जे लागती होती अक्षव्याधी ते ऐकता बुद्धीचा ते अनिरूप्य की निरूपी जे ऐकता बुद्धी आणि जे वाचून डोळा देखी जे ऐसे नाही मग त्याची शरीरी आपलाला प्रभाव करी इंद्रिया ते व्यापारी डोळा ही दिसे पै वसंताचे रिगवणे झाडाचे निसाजेपणे जाणी जे ते विकरणे सांगती ज्ञान अगा वृक्षाची पाताळी जळ सापडे मुळी ते शाखाच्या बाळी बाहेर दिसे का भोरवीचे मार्दव सांगे कुंभाचे लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे अथवा संभ्रमाचे आयती स्नेह जैसा व्यक्ती का दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुषा का तरी केळी का पुरा झाला देवी परिमळे जाणू आला की भिंगारी दिपू ठेवला बाहेर पाके तैसे हृदयाचे ज्ञाने जे देव म्हणती चिन्हे हे सांगवा आता अवधाने चांगे ऐक अमानित्व मदंबित्व मयुंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह तरी कवणे विषयीचे साम्य होणे नरुचे संभावितपणाचे ओझे जया आतिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेचे रूपांगा पैगजवजो लागे कैसा व्याधेरुंदला मृग जैसा का बाई तरतावळसा दाटला जैसा दाता तेने पाडे सन्मान जो सांकडे गरीबते अंग काढे येऊ चिने दे पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्तिकानी नायकावी हा मुकायसी नोहावी सेची लोका ते सत्काराचे की गाठी या आदरा देईल भेटी हे मरणेशी साठी नमस्कारिता वाचस्पतीची निपाडे सर्वज्ञता तरी जोडे चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे परमिरवी आवडोनी लौकिकाचा उद्वेगो शास्त्रावरी बघो उगेपणी चांगवा हाती भरो
जगी अवज्ञाची करावी संबंधीची सोय न धरावी ऐशी ऐशी जीवी चाडबो तळवटेपणे वाने अंगी नाव घेवणे ते करणे बहुत करोनी आज तू ना नोहे लोक कल्पियेने भावे तेने जेने व्हावे ऐसी आशा पै चालत तुका नोहे का वारीन जातू जाये जना ऐसा ब्रह्म जाये से होई जे माझे असते पण लोपो नाम रूपार्पो मज जने वासिपो भूत जात ऐसी जयाची सर्व आहे जे नित्य कांता जातू जाये नामे जुजे विजनाचेनी वायू आणि तया पडे गगनेशी बोलो आवडे दिवे प्राणी झाडे पडयंती जया किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी दान तया ज्ञानेशी शेज झाली पै अमानित्व पुरुषी दानावी ही विशी आता अदंबाच्या ओळखीशी सौरसु देव तरी अदंबित्व ऐसे लोभियाचे मन जैसे जीव जाव परिणवसे ठेविला टाव त्या परिकिरटी पडिलाई प्राण संकटी तरी सुकृता प्रगटे अंगे बोले कडाने आला पाना पळवी जेवे अर्जुना कालप्पीपणे अंगना वडिलाचपणे अड्ड्यू आतुडे आडवी मग अड्डता जेवी हरवी ना तरी कुळव दुलपवी आविवाते नाना कृषवळ आपले पांगुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य वरी वरी देवन पूजे लोकाचे न रंजे स्वधर्म वागजी बांधून येणे परोपकारू न बोले न विरवी अभ्यासिले न शक्य विकू जोडले स्मृतीसाठी शरीर भोगाकडे पाहता कृपण आवडे एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे परी दिसे साकड त्याची आवती रोड परिधानी जयावड सुरत रुंची किंबहुना सुधर्मी तोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चरुरी एरवी वेडा केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळून या गाडे रसाळ जैसे का मेघाचे अंगवसे जैसे वारेनी जैसे जाईल परिवर्षन दिनवल घनवटते ऐसा तो पूर्णपणे पाहता जाती आयनी एरवी तरी वाणी तोची डाव या सोया चिन्हाचा नटना चुठाई जयाचा जान ज्ञान दयाच्या हाताच रे पैगा अधंबपण म्हणितले जाण आता ऐक गुन्हा अहिंसेची तरी अहिंसा भोवती परी बोलिले शब्दारी आपल्याला मतांतरी निरूपिली परी ते ऐसी देखा ऐसा कांडून या शाखा मग तयाची आबुडका कुंपकीचे का भाऊ तोडून पचवीचे मग भुकेची पिढा राखीचे नाना देव मोडून जे पौडी देवा तैसी हिंसाची करून या हिंसा निपज विजय आयसा पै पूर्वमीमांसा निर्णय केला देव रष्टीचे उपद्रवे गाजले विश्वांगवे म्हणून निर्वर्जनिष्ठी करावे नाना याग तव ते इष्टीची आबुडी पशु हिंसा रोकडी मग ऐंशीची साडी एकाची दिसे पेरी जे नुसती हिंसा ते तो उगवेल काय हिंसा परिणवल बापा दोसा या याज्ञिकांचा आणि आयुर्वेद हे आगवा आणि पांडवा हे जीव करणे करावा जीव गातो नाना आळले लोक बोते देखले ते हिंसा नराय केले चिकित्साका तव ते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले एका मोडले सबुळ सपत्री एके आड मोडले अजंग म्हणजे खाल काढविली एके गरवे उठविली पुटा माझी अजात शत्रु तर्वरा सर्वांगी देविल्या शिरा ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले आणि जंगमाई हात लावणी काढले पित्त मग रागले शिनता आणि जीव अवस्थी दवळारे मोडून केले देवारे नागोनी व्यवहारे गवादी घातली मस्तक पांघुरविले तव तळवटी उघडे पडले घर मोडून केले मांडव पुढे नाना पांघुरने जाळून जैसे तापले का झाले अंगुने कुंजराचे ना तरी बैल विकुनी गोटा सुसा लावणी बांधीचे गाठा या कर्णिकी चेष्टा काही हंसो एकी धर्माच्या वाणी गाळू आदरले पाणी गाळते आणि जीव मेले एक न पचवितीची कन ये हिंसेचे भेन ते तकदर्थले प्राण तेची हिंसा एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडी ऐसा सिद्धांत सुमन्नसा ओळखेतो पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तो स्मृती बांधले आव ये मती तरी कैसे नियाते गाळावे म्हणून पडले बोलावे देवित्वाचे जाणावे ऐसा भाव बहुत करुणी किरटी हाची विषयी गोष्टी एरवी काढ काठी विजय लगा आणि सोमताच्या निर्धारा लागून या धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वे चुकीजे ऐसी अवधारी निरूपिती परी आता यावरी मुख्य जेगा ते सोमत बोली जेल आयुष्य रूपकी जेल ज्या उठल्या तुला ज्ञान दिसे परिती आदिसलेली अंगे जाणी जे आचरतिनी बघे तैसी कसवटी अंगे वानिया ते ज्ञाना मनाची भेटी सरशीचे ऐंशीचे बिंब उठी त्याची ऐशी किरटी परिसाता तरी तरंगू नोलांडितो लहरी पाय न फोडितो सांचलन मोडितो पाणीयाचा
दैते आणि लेसा देती घालवणे आयुषा का कमळावरी भ्रमर पाय ठेवते हळूवारू कुचम बैल केसर या शंका तैसे परमाणु पांगुतले जाणून जीव सानुले करुण्या माझे पावले लपवणी झाले ते वाट कृपेची करीतो ते देशाची देव करतो जीवा तो आपला जीव ऐशा जतना चालेल जय अर्जुना हे अनिर्वाच परिणामा पुरे जेना त्याचे सांगडे झालं पिछे तोंडे तेच दाताच्या आगरडे लागते जैसे का स्नेहाळू माये कानेचे वास पाये तिथे तिथे आहे हळूवारचे नाना कमळ दळे दोन विजे डाळे डाळे जने पारे बुबळे वारा घेते तैसेने मार्दवे पाय भूमीवरी नेसुती जाय लाग तिथे तो वय जीवा सुख ऐशा लगिमा चालता कृमी कीटक बंडू सुता देखे तरी मागवता हळूची निघे मने पाव धड पडेल तरी स्वामी निद्रा मोडेल रचलेपणा पडेल जवतीयन या काकुळती वाणिगे मागवती कोणी व्यक्ती नवचे वरी वाचेचे नावे चतुष्पदे ओलांडावे मग लेखिता जावे ते गोटी मुंगी मेरून ओलांडावे मस्का सिंधू न तरवे ऐसे भेटल्या न करवे अतिक्रमो ऐसी दयाची चाली कृपा फळी पळाली देखसिद्धी आली दया वाचे स्वय शोषणीचे सुकुमार मुख मोहाचे मायर बाजुर्या झाले अंकुर दशे जैसे पुढा दे बाजुरी मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी तो बोलण्याची नाही बोलो म्हणे तरी काही तरी बोल कोणाही खुपेल का बोलता अजुकी निघे तरी कोणी ओरमेन लगे आणि कोणी न निघे म्हणा शंका मांडली गोट्यानं मोडेल वाशी पेल कोणी मोडेल ऐकून वाढील कोणी जरी तरी दुवाळी कोणानं व्हावी होई कोणाही नुचलावी ऐसा भाव जीवे धरून टाके मग प्रार्थीला उपाय जरी लोभे बोलो जाय तरी परिस्थिती होय माय बापू का ना ब्रह्मची आले की गंगा पै असलेले प्रतिवते आले वाद्य काका तैसे साचाने मावळ मितले आणि सरळ बोल जैसे कल्लोळ अमृताचे विरुद्ध वाद प्रभू प्रणिपाद पाळ झाडू उपास चाळू वर्म स्पर्शू आटो वेग विंदानू आशा शंका प्रतारणू हे संन्यासाने अवगणू ज्या वाचा आणि त्याचे कैकेटी खाऊ ज्याच्या जेठी सांडल्या भुकटे मोकळ्या का जगती वस्तू आहे ते रूप शके उपाय म्हणून वासना आहे बहुत करुणी ऐसे कोणे एके वेळे आंतने कृपेचे बळे उघडून या डोळे दिठी घाली तरी चंद्र बिंबोनी धारा निघत जाणते गोचरा तरी एक सरे चकोरा निघते दोन दे तसे प्राण्याची होय जरी तो वास पाय त्या अवलोकनाचे सोय कुर्मेलेले किंबोनायची दिठे जायची भूताची करे देखजे तैसे तिथे तरी होऊन या भूतार्थ राहिले सिद्धांत मनोर्थ तसे जयाच्या हाताने व्यापार अक्षम आणि संन्यासीले का निर्जनाने विजाले मुके निघेतले मौन जैसे त्या परी काही जरा करा करणे नाही जे कर्तयाच्या ठाई बैसो येते आसुडेल वारा नग लागेल अंबरा या बुद्धी करा चळवणे दे त्याचा अंगावरील उडवावी का डोळा रिक्ते झाडावी पशु पक्षा दावी त्रास समुद्रा या केवत्या गोटी नावडे दंड काटे शस्त्राचे कीर्ती बोलणे के लीला खेळणे खेळणे का पुष्पमाळा जलणे न करी म्हणे गोपणे ऐसे होईल हलवतील रोमावळी या लागी अंकुरवाळी नकाची गुंडाळी बोटावरी तो करण्याचा भाव तरी ऐसा पडे ठाव तरी हाता हाचे सराव जे जोडे जाते का नावे कराव जे हात पडल्या जे ना तरी अर्थात स्पर्श जय आळू माळू हे उपरोधे करणे तर अर्थवय होणे हरणे तेने चंद्र करणे जिवाळा तो पावन तो स्पर्शो मला खरपसू त्याने माने पशु कुरवाळणे जे सदा ते मोकळे जसे चंदनांगे निसळे न पळताय निर्पळे होते चिना आता असे वागजळू जेने ते करत सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे आता म्हणतायाचे सांग म्हणून जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास हे काही शाखा न करू जळे विनेसे सागरू तेज आणि तेजा कारू आणि काही अवय आणि शरीर हे वेगळाले काही किर रसो आणि नरसनाने आती म्हणून हे सर्व सांगितले वायभव ते म्हणता सावयव आणि जे विजय खोविले त्याची वरी रुख झाले तसे अंधाराई फाकले अंतरचे पै मानसाची जरी ऐंशीचे अवसरी तरी कैचे बाहेर उसंडले आवडे वृत्त किरीटे आधी म्हणून उठे मग ते वाचा दिठे
करासिये वाचुनी म्हणती नाही ते वाचेचे उमटेल काही बीजे विने भुई अंकुर असे उगमची वळून जाय ते वैचे आहे जीव गेले आहे म्हणून आनंदमुळे ते इंद्रिय आधीच उघडे सूत्रधारे विने साईकडे वाव जैसे तसे म्हणे पांडवा मुळे या इंद्रा भावा हे राहते आगवा द्वारी ही परिचय वेळ जैसे जे उन्हे आतो असे बाहेर ये तैसे व्यापार रूपे या लागे साचोकारे मने सदावे थोरे जैसे पिकली दुखे आदरे भवानीने म्हणून इंद्रिय तेची संपदा वेचता हे उदावादा ऐसेचा धंदा करते हाती समुद्र वाटे भरते ते समुद्राची भरी तळते तैसे संपत्ती ते इंद्रिया केले हे वो पंडितो धरून बाळकाचा हातो उडले युक्त आपणचे तसे जाळलुक्त आपले मने हात पाय आणले मग ते उपजवले ऐसे या कारणे किरीटी इंद्रियाच्या गोटी मनाच्या राटी रूप केले ऐसा मने देवाचा सर्व संन्यास दंडाचा झाला ठाई जयाचा देखशील तो जाणविला ज्ञानाचे वेळा उळ हे असो निखळ ज्ञानाची तो जो अहिंसाकाने ऐके ग्रंथाधारे निपुजे ते पाहावे उपजे तो पाहावा ऐसे म्हणते देवे ते बोले सांगावे परिपाकाला उपसावे तुम्ही मज मनाला हिरवे चारी गुरु विसरे मागेल मोर धरू का ओरगले पाकरू तसा प्रेमाच्या स्मृती भावल्या रसवृत्ती भाविला मते आकळेना तरी तैसे नोहे अवतारा कारण आहे विस्तारा हिरवी पदरी अक्षरात लिहिजेचे अहिंसा म्हणता होते परिते उघडी ते लोटते कोडी मतांच्या हिरवी प्राप्ती मतांतरे ठात मोठे अंबरे बोली जेते नरे मापासी रत्न पारग्याच्या गावी जाईल गडकी तरी सोडावी काश्मीरी नगरावी विडगदा जेवे कैसा वासुका पुरा मंदजेचा उदारा पिठाचा विक्राते साते म्हणून ये सवे बोलकेपणाचे निक्षोभे लाग शरणलबे बोला प्रभू सामान्याने विशेषा सगळे केलेला देखा तरी कान्याच्या मुखाकडे न्याला तुम्ही शंकेचे निगदळे जय शुद्ध प्रेम मिळे तै मागुता पावले पळे अवधारे ते का करू बावळेचे बुंती जळे जिथे ठाते याचे वासना पाती हंस काही का अभरा पलीकडे येत चांदणे कोडे हे चकोरे चंचोडे उचलित ना तैसे तुम्ही वास पाहाल ग्रंथुने गावरी गोपाल जरी निर्वादन वेल निरूपणा न बुजविता मते न पिढे आक्षेपाचे लागते ते व्याख्याने तुमचे जोडून नेते आणि माझे वागवे ग्रंथ नेते भावे जे तुम्ही संत व्हावे सन्मुख सदा एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे जाणून गीता युसरे धरली बिया जे आपले सर्व सजाल मग येथे सोडून द्याल म्हणून ग्रंथुने ओल साचचे का सर्वस्वाचा लोभ धरा ओलीचा वेर करा तरी घेते मज अवतारा एकची गती किंबहुना मज तुमच्या कृपा काज ते लागे व्याज ग्रंथाचे केले तरी तुम्हा रचका जोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून जीवतांगे बोलू गेलो तो कथेशी पसू झाला श्लोकार्थ दूरी गेला की तो क्षमाया बोला अपत्यामज आणि रासाचे हरळो खेळता लागे वेळो ते दूषण नवे घडवला नावा की का सौचरा चुकविता दिवस लागले माता कोता ऐके जीविता जिताने किजे परी यावले हे नवे तुम्ही उपसाईले तेची भरवे आता उदारी जो देवे बोलिले ऐसे मने उन्मेष सुलोचना सावध होय अर्जुना करू तुझ ज्ञान ओळखी आता तेरे ज्ञान गाय येते ओळखतो निरुते आक्रोश विनय येते क्षमा असे अगाध सरोवरी कमळने जया परी का सदैवाचारी संपत्ती जैसे पार्था देणे पाडे क्षमा जयाते वाडे तेहे ते लक्ष पडे लक्ष सांगो परी पडियंते लेने आंगी भावे जेने दरिजे दिवसाने सर्व जय त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे परी पडल्या नवी वाकडाजो अपेक्षित पावे ते जेने तोचे मानवे अनपेक्षिताई करवे तोचे मानो तो मानापमाना ते साये ते सुख दुःख जेत सामाये निंदा स्तुती नोहे दुखंड जो उन्हाळेने जो तपे हिमवंती न कापे गंधा स्तुती न कोपे दुखंडया स्वस्कराचा चारू नेने जैसा मेरो नया यज्ञ सकुरो जनमने नाराचारी भूती दाटणे नवे क्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना घेऊन जळाचे लोट आलिया नदीनदाचे संकट करी वाट पोट समुद्र देवे तैसे जयाच्या ठाई न सहने
राहायचे नाही आणि सात असे स्मरण दुरे अंगाचे पातले ते करून घाले आपुले हे तर साते नवले घेतली जेना हे पुरुष क्षमा जय शक्ती उत्तमा जाण त्याने महिमा ज्ञाना शिगा तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिसार जेव्हा रूप करू तरी अर्धवे तैसे प्राणांचे सर्जन तैसे आवडे तया दोषे एक जिगा का तोडून पावनी प्रकाशू न करी जेवी चंडासू जगा एक अवकाशू आकाशाचे तैसे जयाचे मन माणूसा प्रति आन नवे आणि वर्तन ऐसे पेते जय जगत सोनोळक जगे जुनाट सोयरेग आप परे बाका जाणणे नाही बलतेने से मेळू पाणी ऐसा राळू कौने विखाडू नेगे चित्त वाड्याचे धाव तैसे सरळ भाव शंका आणि आव नाही जया माये पुढे बाळका रिक्ताना पडे अवका तैसे मन देता लोका नाला चिजो ठाकले इंद्रवरा परिवार नाही धनुधरा तैसा कोण कोपरा देणे जीव चोखाळापण रत्नाचे रत्नावरी किरणांचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी हल तुझो नेणे अनुभवाची जोग आवणे जरी मोकळी अंत करणे नवीची जया दिठी लोये मिनवी बोलणे नाही संदिग्धी कवनेची येन बुद्धी राहतीचे ना दाही इंद्रिय पांजळे निष्प्रपंच निर्मळे पाचवे पाल मोकळे आठवे प्रार अमृताचा धार तसे उजू अंतर किमान जो मोहऱ्या चिन्हाचे तो पुरुष सुबटा अर्जवाचा अंगवठा जाणते ते जगता ज्ञानी केला आता यावर गुरु भक्तीचे परी सांगो पावदारे चतुर्नाथा आगव्यांचे दैवा जन्ममय सेवा जमा पकरी जीवा स्वच्छते याचर पास्ती तुरपटी बसुदे एक पाते अवधानाचे तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उददी ही श्रुती मापदी पैठी झाली नाना वेटाळूनी जीविते गुणा गुण उकिते प्राण नाना उचिते दिले प्रिया तैसे सभाय आपुले जेने गुरुमुळी ओपिले आपण पेकेले भक्तीचे घर गुरु ग्रह जय देशी तो देशुची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते ते कडे येत असे वारा ते कोणी धावे सामोरा आडपणे मने घरा बिजे किजो साचा प्रेमाची आ बोली त्या दशेची आवडी बोली जीव तान परी करून निघाली गुरुग्रही जो परी गुरु आज्ञा धरिले दे गावी असे ऐकले वासुरवाला विले जावे जैसे म्हणे हे बिरडे फिटेल कैसो स्वामी भेटेल ऐसे युगावनी वडील निमिषमाने ऐस्या गुरुग्रामी ते आले का स्वय गुरुनीची झाडिले तरी गता आयुष्या जोडले आयुष्य जैसे का सुक्तया अंकुरा वरी पडलिया पियुष धारा नाना अल्पदकीचा सागरा आला मासा ना तरी रंके निदान देखिले का आंधळ्या डोळे उघडले भणंगाचे अंग आले इंद्रपद तैसे गुरुकुळाचे नावे महासुख्याची थोरावे जे कोडे पोटाळावे आकाश का पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जान ज्ञान तयापासी पायकी करी आणि अभ्यंतरीले कडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीचे आवारी आराध्य तो निश्चल गृह करी मग सर्व भावेशी परिवारी आपण होय काय चैतन्याच्या पोवळी माझ्या आनंदाच्या रावळी श्री गुरुलिंगा डाळी ध्यानामृत उदय जिता बुदारका बुद्धीची डाळ सातुका बरो नियात्रिमुखाला प्रिवाय काळ शुद्ध त्रिकाळी जीव जशा धूप जाळे ज्ञान जिपेवाळे निरंतर सामरस्याची रसोय अखंड अर्पित जाय आपण बराडा होय गुरुतुलिंग ना तरी जीवाची शेजे गुरुकांत करून रजे ऐसे जय प्रेमाची बोजे बुद्धी वाये कोणे एके अवसरी अनुराग बरे अंतरे की तया नाम नरे राब्दी तेत ध्ये ध्यान बहु सुख त्याचे शशुतले निर्दोख वरी जलशेन देख भावी गुरु मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होऊन उभा राहे आपणची नाभे आपणची जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख एकादी वेळे गुरुमाय करी भाववळे मग स्तन्य सुखलोळे अंकावरी ना तरी गा किरटी चैतन्य तरु तळवटी गुरु धेनु आपण पाठी वत्स होय गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासुळी कोणे एके वेळी एक भावी गुरु कृपा अमृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रोप ऐसे से संकल्प विये मन चक्षु पक्षे विन पिल्लू होय आपण कैसे पयापार्पण आवडीचे गुरु ते पक्षिणी करी तारागे चातवरी गुरु तारुवरी आपण कास असे प्रेमाचे थांबे ध्यानाचे ध्यान ते प्रसवे पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे किंबहुना यापुरी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगे आता उदारी बाह्य सेवा तरी जीवे ऐसा वाके
मन दास्य करीन निके जसे गुरु कौतके माग म्हणती तशा साता उपासते गोसावी सुप्रसन्न होती ते तमे विनंती ऐशी करीन म्हणे तुमचा देवा परिवार जो आगवा ते तोलुपे होवा मीचे ऐकू आणि उपकरते आपुले उपकरणे आते जे तुले माझे रूपे ते तुले होई जे ऐसा मागे न वरू ते तो म्हणते श्री गुरु मग तो परिवार मीचे होईन उपकरण जात सकळिक ते हे मीचे एकक तू एव्हा उपस्थित कौतिक दाखवेल बहुगुणांची माये परी एकलते होऊन ठाये तसे कोणी आन वाये कृपे ते अनुरागा गुरु लावले एक पत्नी व्रतचे घेवे क्षेत्र संन्यास करवे चतुर्विध वारा न लाय निगो बहिरा तैसा गुरुकुळे पांजरा मीचे होईल आपल्या गुणाचे लेणी करीन गुरु सेवे स्वामिनी हे असो होईन गौसने मीचे भक्तीसे गुरु स्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐसिया मनोरथाच्या श्रुती अनंताराची म्हणे गुरुचे द्वार आपण मी होईन आणि दास होऊन करीन दासते तिचे निर्गमागमी दातारे ओलांडते उंबरे ते होईन मी आणि द्वारे द्वारपाळ पावा मी होईन आणि ते आम्ही दिले होईन छत्र मी करीन बरीपण मी तळ उपर जाणविता चौदरू हातू देता स्वामी पुढे बोलता होईन मीची होईन सागळा करू सुईन गुरुळा सांडिती तो नेपाळा पडिगा मीची हडप मी ओळ घेन मीची उगाळू घेन उळग मी कैन आंघोळीचे होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते मीचे होईन सुवारू ओगरीन उपहारू आपण बेने श्री गुरु ओळालीन जे विडे जेव्हा आरोग्यते तेव्हा पांती करू मीची पांती मीची होईन पुढती देईन विडा ताट मी काढीन शेज मी जाडीन चरण सवान मीची करीन सिंहासन होईन आपण वरी गुरु करती आरोहन होईल पुरेपण ओळगेचे श्री गुरुचे मन जया देईल अवदान तो मी पुढा होईन चमत्कार हो त्या श्रवणाचे अंगणी होईल शब्दाचे अक्षुनी स्पर्श होईन गसने अंगाची या श्री गुरुचे डोळे अवलोकोनी स्नेहाळे पाहती ते सगळे होईन रूपे ते रसने जो जो रुचेल तो रसुम्या होई जेल गंध रूपे की जेल घ्राण सेवा एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त पेटाळी वस्तू जात होण्या जो देह असेल तो ओळगी ऐसी किजेल मग देहांती नवल बुद्धी आहे ये शरीरीची माती मेलविनीची एक क्षिती येत श्री चरण उभे ठाते श्री गुरुचे माझ्या स्वामी कौतुके स्पर्शिजती जी उदके ते लया नेननिके आपी आप श्री गुरु ओवाळ जती का भुवनी जे उजळती त्या दीपाच्या दीप्ती ठेविन तेज चौवरी हन विंजना तेज लोय करीन प्राणा मग आपणा ओळगा होईन मी जे जे अवकाशी श्री गुरु असती परिवारीसी आकाश लय आकाश नेनतीये परी जितु मेला न संडी निमेष लोकान दाडी कैसे निघणाव्या पुढी कल्पाची ते तुले दिवसा ज्या त्या मानसा आणि करुण्या तैसा अपारुची रात्री दिवो नेरे थोडे बहुण ने म्हणून ये दातपणे साजा होय तो व्यापार येणे नावे गगनावणे थोरा एकला करे आगावे एकच काळी हृदय वृत्ती पुढा अंगच घे दौडा काज करे उडा मानसेशी एक द्या आळामाळा ते गुरुच्या खेळा लोन करे सळा जीवितांचे गुरु असे कृषू जो गुरु प्रेमे सपोषू गुरु आज्ञा निवास आपण जो गुरु कोळे सुकुलन जो गुरु बंधू सौजन्य सुजनो जो गुरु सेवेसनु निरंतर गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम गुरु परिचर्याचे कर्म जयाचे गा गुरु क्षेत्र गुरु देवता गुरु माता गुरु पिता जो गुरु पूजे परवता मार्गणेने श्री गुरुचे द्वार हे जयाचे सर्वस्व सार गुरु सेवका सौदर प्रेम भजे जयाचे वाक्य वाहे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्यावातून शास्त्र हातन शिवे शिवतले गुरु चरणी बलतेसे हो पाणी त्या सगळ तीर्थानी त्रैलोक्याची श्री गुरुचे उशिटे लाहे जे अवचटे ते देणे लाभिटे समाधीसी कवल्य सुखासाठी परमाणु घे किरटे उधळती पाया पाटी चालता जे हे असुका गावे किती नाही पारू गुरु भक्ती परिगा उत्क्रांतमती कारण हे जया ये भक्तीची चाड जया ये विषयीचे कोड जो हे सेवाचो निवडणं म्हणती काही तो तत्वज्ञानाचा ठाव ज्ञाना तेनेच यावो हे असो तो देव ज्ञान भक्तो हे जान साचुकारे ते ज्ञान उघडेनी द्वारे नांदत असे जगापुरे यारिती जे गुरु सेवे विकी माझा जीव अभिलाकी म्हणून सोय चुकी बोली केली एरवी असता हाती खुला भजनावधानी आंधळा परिचरे लागे पागुळा पासुनी मंदू गुरु वर्णनी मुका आळशी पोशिजे फुका परी म्हणे आदिनिका सानुरागो
तेनेची पै कारणे हे स्थूळ पोचणे पडले मज म्हणे ज्ञान देव तरी तो बोलू सावा आणि ओळगे अवसर द्यावा आता म्हणे जी बरवा ग्रंथार तुची परिसा श्रीकृष्ण जो भूतभार सहिष्णू तो बोलतसे विष्णू पार्थो ऐके म्हणे शुचित्व गायसे जया पाशी दिसे अंग मन जैसे कापुराचे का रत्नाचे दळवाडे जैसे सबाय चोकडे आत बाहेर एके पाडे सूर्य जैसा बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला ही दोही परी आला पाखाळा एका मृत्तिका आणि जळे बाहेने मिळे निर्मळ होय बोले वेदाचे नी भलतेत बुद्धी बळी रजा आरसा उजळी सौंदनी पेळी थिगळी वस्ताची या किंबहुना या परी बाय चोका उदारी आणि ज्ञान दीपांतरी म्हणून शुद्ध एरवी तरी पंडू सुता आत शुद्ध नसता बाहेरी कर्म तत्वता विटंबुगा मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्तीन हानीला गडू दुधिया माकिला गुळ जैसा ओ सगृही तोरण बांधले का उपवासी अन्य लिंपिले कुंकुम सिंदूर केले कांतईने कळस ढिमाचे पोकळ वळो जरी ते झळाळ काय करू चित्रिव फळा आत शेण तैसे कर्मवर्तिले कडा न सरे थोल मोर कुडा नव्हे मदिरेचा गळा पवित्र गंगे म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्म संभवायसे के जोडे या लागे बाह्य भागो कर्मे धुतला सांगो अंतरीचा तेत अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक झाले किंबहुना उरले शुचित्वाची म्हणून सद्भाव जीवगत बाहेरी दिसते फाकत स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे विकल्प जेने उपजे नाथली विकृती निपजे अपवृत्तीची बीजे अंकुर घेती ते ऐके देखे अथवा भेटे परी मनची काही नुमटे मेघ रंगे नकाटे योम जैसे एरवी इंद्रियाचे निमिळे विषयावरी तरी लोळे परी विकाराचे निमटाळे लिंपेजी ना भेटल्या वाटेवरी चोखी आणि महारी तेत नातळे त्या परी राहतो जाणे का पती पुत्राचे आलिंगी एक चिते तरुणांगी तेत पुत्र भावाच्या अंगी नरके कामो तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळक कृत्या कृत्यविषयक पुढे जाणे पापी हिरान बीजे आधनी हरुण शिजे तैसी विकल्पाचे न बीजे मनोवृत्ती तया नाव शुचिपन पार्थागा संपूर्ण हे देखशिते जाण ध्यानसे आणि स्थिरता साचे घर निघाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्यगा देह तरी वरचिले कडे आपल्या परी हिंडे परी बैसकांमुळे मानसुची वत्सावरुणी धेनुचे स्नेह राना नवचे नवती भोग सतीचे प्रेम भोग का लोभिया दूर जाये परी जीव ठेविलाची ठाये तैसा देव चाळीता नवे चळुचित्ता जातया भ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमण चक्री न धावे ध्रुव जैसा पंथिकाच्या एर धारा सवे पंतुनवचे धनुर्धरा का नाही जेवी तरवरा येणे जाणे तैसा चळवळनात पकी असोने पाच भौतिकी भूतोर मी एकी चळी जेना वाहू टोळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव माळे न लोटे जो दैन्य दुःखी न तपे भय शोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे पातलेनी आरती आशा पडी बरे वै व्याधी गजरे उजू हस्ता पाठी मोरे नवे चित्त निंदा निस्ते सदंडी कामरोगावर पडे परी रोमान विवाकुडी मानसाची आकाश हे ओसरो पृथ्वीवरे विरो परिनेनेरो हृदय वृत्ती हाते आला फुली पासवन जेवी न घाली तशा न नोटे दुर्राज्य शेलिता साता शिरार नवाच्या कल्लोळी कंपुनाही मंद्रा चळी आकाश न जळे जाळी बनव्याच्या तैशा आल्या गेल्या उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्य क्षमी कल्पांती परिस्थैर्यासी भाष बोली जे जे विशेष ते हे दशागा देख देखनिया परिस्थैर्य निधणे जेता अंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निदान साचे आणि साळू जैसा घरा का द्वंद्या हातीरा न विसंबे भांडारा बद्ध कुदैसा का एकलवतिया बाळका परी फडवणी ठाके अंबिका मधुविशी मधुमक्षिका लोभिनी जैसी अर्जुना जो या परी अंतकरणी देवी उभे ठाको द्वारी इंद्रियाच्या मने काम बागुलाई केलं हे आशा शियारी देखील तरी जीवा टेकेल म्हणून बी बाहेरी धीट जैसी दाटिका पती कळासी करीटी तैसी प्रवृत्तीसी स्वच्छतेने वानेपणे देहा सगटाटणे संयमावरी करणे बुजो निघाली मनाच्या महाद्वारी प्रत्याराच्या ठाणांतरी जो यमदम शरीरी जागवी उभे आधारे नामी कंठी
गंधतऱ्याची घरटी चंद्र सूर्य संपुटी सुये चित्त समाधीचे शेषे पासी बांधुनी घाली ध्यानासी चित्त चैतन्य समरसी आतुरते अगांग अंतःकरण निग्रह जो तो हा हे जाणीजो हा अतियथ विजो ज्ञानाचा पै जयाची आज्ञापन श्रीवाह्य अंतःकरण मनुष्याकार्य जाण ज्ञान चितो इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम आणि विषयाविकी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जित्याती वमलिया अन्ना जेवी लाळण गोटी रसना का अंगन सुयालिंगना प्रेताचिया विष खाणे नागवे जळत घरी नरिगवे व्याघ्र विवरा नवचवे वस्ती जेवी धडाडी तलवरसी उडी न घालवे जैसी न करवे उसी अजगराची अर्जुना तेने पाडे जयासी विषय वार्ता नावडे नेतींद्रियाचे नितोंडे काहीच जावो जयाचे मनी आलस्य देही आती कार्श यमदमी सौरस्य जयासी गा तपोव्रताचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगांत जया गावा आतू येता बहुयोगाभ्यासी हवं विजनाकडे धाव न साहे जो नाव संगाताचे नाराचाची अंतुरणे पुये पंकी लोळणे ऐसे लेखी भोगणे ऐहिकेची वाचा आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे उहिले पिचित जैसे श्वानाचे का ते हे विषय वैराग्य हे आत्मलाभाचे सौभाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होते ऐसा उभयभोगी त्रासू देखशी जेत बहुवसू तेथ जाणरे वसू ज्ञानाचा तो आणि सचाडाचे परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसूने दी वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काय नटके आचरता परी हे म्या केले की हे माझे निसुटी गेले ऐसे नाही ठेवले वासने माझी जैसे औचितपणे वायुशी सर्वत्र विचरणे की निरभिमान उदयजने सूर्याचे जैसे का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विन चाले तैसे अवष्टंब हिन भले वर्तने जयाचे ऋतू काळी तरी फळती परी फळली हे नेनती त्या वृक्षाच्या वृत्ती कर्मी सदा एवं मनी कर्मी बोली तेता अहंकारा उकी झाली एक वळची काढली दोन्ही जैसे समन्वय विनाशैसी अभ्रे असती आकाशी ते कर्मे तैसी जयासी गा मध्यपांगीचे वस्त्र काले पाहतीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे तया पडे देही जया मी आहे हिची नाही निरंकाराचा पायी तया नाव हे संपूर्ण जेथ दिसे ते तिचे ज्ञान असे ये विषयानारिसे बोलो नये जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य कलुसे ते अंगान येता देखे दुरुनी जो साधकू विवसिया का उपसर्गो योगिया पारे उन्या पुरे ओथंबा जेवी वैर जन्मांतरीचे सर्पा मनवनी नवचे तेवी अतिता जन्माचे उने जो आहे डोळा हरळ नविरे गाई कोतन जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख मने पुये घरते निघाला आहा मूत्र रंदे निघाला कटारे म्या चाटीला कुतस्वेदू ऐसे ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी मने आता ते मिन करी देणे ऐसे होय हरी ओमचा वया ज्वारी जैसा ये डाया वैरा बापाच्या पुत्र जते मारलियाचे निरागी पाठीचा जेवी सोड मागे तेने आक्षेपे लागी जन्मा पाठी परी जन्म तिथे लाज न सांडी जयाचे निज संभाविता निस्तेजन जिरे जेवी आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांतिका पाहे परी आजीचे वय सावध जो माझे आथाव म्हणता तडीयेची पंडू सुता कोणारा ऐता कासे देवी कान चौतारणाचा ठाऊ सांभाळी जे सावू ओढण सुईजे गावला लागताची पायचा पिना वाटवदा तवा आजीचे होईजे सावदा जीवन वचदा औषधा धावीजे जेवी एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे तो मग्न पवाडे कुवा खणो चोंडी पाथरू गेला तैसेनी जो बुडाला तो मुंबई संघटने मला कोण सांगे म्हणून समर्थेसी वैर दया पडले हाड खाईर तो जैसा आठै पार परजुनासे ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जिया परी तैसा न मारता जो करी मृत्यू सूचना पै गा जो या परी
जन्मेची जन्म निवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे तरी घरी ज्ञानाचे सांगळे जया ज्ञासाचे त्या जन्म मृत्यूचे निमाले शैल्य आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची आभरा माझी देखे म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे आहे शरीरी ते पाय होईल काचरी वाळली जैसी निदैव्याचे व्यवसाय तैसे टाकत्यात पाय आमंत्र्या राज्याची पर्याय बळा जया फुलाची आवगा लागे प्रेम टांगा ते करियाच्या गुडगा तैसे होईल ओढाळाच्या कुरी आखरू ते बुरी ते दशा माझ्या श्री पावे लगा पद्मदळी साळे बाणताती डोळे ते होती पडवळे पिकली जैसी भवईची पडळे ओमतती शिंसळे उरुकोई जलजळे आसवाचे ने तैसे बाबुळीचे खोड गिरबडून जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जेल रांद वनी चुली पुढे पर्रे उन्मादती खातवडे तैसेचे नाकाडे पिड पिडती तांबुले ओठ राहू हस्ता दात दाऊ सनागर ओलजेने तयाची पाया तोंडा येल जळंबटाचा लोंडा या मळती दाडा दाता सहित कुळवाणीची जे दाटली का वाकडे ढोरे बैसली तैसी नोटी काय केली जिभची हे कुसळे कोरडी वारेने जाती बरडी तैसी आपादा तोंडी दाढी येसी आषाढाची निजळे तैसी झिरपती सेल्याचे मोळे तैसे खांडेवनी लाळे पडती पुरा वाचेसी अपावाडो काने अनगडो पिंड गरुवा माकडो होईला हा तृणाचे बुजवणे आंधळे वारे नगुणे तैसे इल कांपणे सर्वांगासी पाया पडता वेंगडी हात वळती मुरकुंडी बरवेपणा बागडी नाच विजेल मळ मूत्र द्वारे ओरी ठाती खोकरे नवसी होती तरे माझी निधनी फेकुनी थुंकील जगू मृत्यूचा पडेल पांगू सोयरिया उबगू येईल माझा स्त्रिया म्हणती व्यवसी बाळे जाती मूर्ती किंबहुना चिळशी पात्र होईना उबळीचा उजगरा शेजारिया सविल्या घरा शिलविलवंती माता राबवता त्या ऐसी वार्धक्याची सुतनी आपण या तरुणपणी देखे मग्न मनी विटे जोगा म्हणे पाहे येईल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागी म्हणून नायकने पावे ऐकून निघाली आगवे पंगन होता जावे ते तर जाय जिथे जवळ आहे तो पावे ते तुले पाय मुखत्वादी वाचावय सुवासित हात होते खुळे हे पुढील बुटके कळे आणि करून गाडी सकळे दान टिके ऐसे दशा येईल पुढे ते मन होईल वेडे तो चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान जसे चोर पाय जोंबती तो आजीची दिवशी संपत्ती का झाचा किंवा न वचा किजे तसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताचे आगावे सवते केले आता मोडून ठेच दुर्गे का वळती धरले खगे ते जो निघे जो नगावळके तशा होय आपलेपणे वाया जाय तो शतबद्ध आहे नोंदकाचा नोडीला झाडीची केळी झाडी झाला अगदी तरी राखून झाडीने काही म्हणून वृद्धापायचे आठवे वृद्धापाय जो नागवे त्या ज्ञान आहे तशीच नाना रोग परिघाती पुरा आग तो आरोग्याचा उपयोग करून निघाली सापाच्या तोंडी पडिले जे उंडी लावणे सांडले प्रबुद्ध जैसा तैसा रोगे जेणे दुखे विपत्ती सुखे पोखे ते स्नान सुखे उदास होय आणि जेणे तेने कडे दोष सुटेल तोंडे तया कर्मरंद्री गुंडे नियमाचे दाढी ऐसे ऐसे आयते जयाची बरी असती तोची तो ज्ञान संपदे ओसावे गा आता अनेक एक लक्षण अलौकिक सांगे नायक धनंजया हरी असक्तिरण विश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु तरी जोया देहावरी उदासू ऐसिया परी उकिता जैसा बिडारी बैसला आहे का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरी ते तुली आस्था नाही सावली सरसीची आसे परी असे नेनिजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही आणि प्रजा जे झाली ते वस्तिकीर आली का गौरवे बैसली रुखातळी जो संपत्ती माझी असता ऐसा गबे पंडू सुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला किंबहुना पुंसा पांजरिया माझी जैसा वेदात नेसितैसा बिहोनी असे एरवी दारा गृहपुत्री
नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञानासिगा महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरिसे इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही जेत नभाचे निपाडे समत्वा उने न पडे तेत ज्ञान रोखडे ओळखतो मयी चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतिर्जन संसदी आणि मी वाचोनी काही आणिक गोमटे नाही ऐसा निश्चयोचितीही जयाचा केला शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचो निवास न पाहती आन किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेने आपणया आम्हासेज एकी केली रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे ते कांतेचे निपाडे एक सरला जो मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जल जैसे मी होनी मज तैसे सर्वस्वे भजती सूर्याच्या होण्या होई जे का सूर्या सवेची जाई जे हे विकले पण साजे प्रभेसी देवी पै पानियाचे नी भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एरविते पाणी जो अनन्यो हिया परी मी जालयाई मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा आणि तीर्थे धौते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया शैल कक्षाची कुवरे जलाशय परिसरे अधिष्ठितो आदरे नगरा नये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आणि कही पुढती जिन्नेगा सुमती ज्ञानाची निवृत्ती लागी सांगो अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्त अज्ञानम यततोऽन्यथा पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री गुरु गोविंद महाराज की जय आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे जे एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला ओम शांती 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 ऐका महत्त्वाची सूचना आज दुपारी ठीक 1:30 वाजता 1:30 ते 3:30 या वेळामध्ये पारायण होईल. आजच्या दिवस दुपारी पारायण घ्यायचं आहे. थोडं पारायण मागं आहे म्हणून सर्वांनी बरोबर भोजन करून 5-10 मिनटं विश्रांती करायची आहे आणि ठीक 1:30 वाजता सर्वांनी पारायणाला हजर राहायचं आहे. महत्त्वाची सूचना यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला या भगवान श्री ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला आलेल्या अलंकापुरी नगरामध्ये जेवढे काही भाविक येतात ते भगवंताला आवडतात आणि खऱ्या अर्थाने आपण सोहळ्याला आल्यानंतर बऱ्याच भाविकांना भ्रांत असते, अडचण असते, अनेक चिंता असते की आळंदीला गेल्यानंतर राहायचं कुठं, जागा पिशवी ठेवायलाही जागा नसते, बॅग ठेवायला जागा नसते. परंतु आपलं परमभाग्य की परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आज खऱ्या अर्थाने जागतिक लेवलच्या या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधल्या वास्तूमध्ये आपण वास्तव्याला आहोत. हे आपलं परमभाग्य आहे. खऱ्या अर्थाने इथे राहायला पुण्य लागतं, भाग्य लागतं आणि आपण खऱ्या अर्थाने इथे आलोत. आल्यानंतर आपली एक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. इथे भरपूर मेंटेनन्स असतं, सगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आपल्याकडे छोटासा एक भार आहे. इथे आल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ 1000 ते 500 भाविक इथे उपस्थित आहेत. 1000 ते 500 भाविक इथं राहायला वास्तव्याला आलेले आहेत यात्रेमध्ये. परंतु एकाही भाविकाची आजपर्यंत मंदिराची पावती नाही. कृपया समोर टेबल ठेवलेला आहे, तिथे पावती बुक आहे. आपण जसं कुठेही गेल्यानंतर बाहेर राहायचं म्हणलं की 2 पैसे द्यावेच लागतात. हॉटेलला राहायचं, कुठे धर्मशाळेत राहायचं म्हणलं की इथे नगण्य एक पावती आहे. 400 ते 500 रुपये प्रत्येकी माणूस आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, आपली छोटीशी जबाबदारी आहे. कृपया सर्वांनी आज दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत जसं असेल तसं सर्व भाविकांना विनंती आहे, आपण पावती करायची आहे. टेबलला तुम्हाला पावती घेतल्यानंतर एक बिल्ला मिळेल. ते बिल्ला घेतल्यानंतर तुम्हाला जेवणाच्या ठिकाणी ते भेटेल. कारण तुमच्या गळ्यात जर बिल्ला नसेल तर कृपया तुम्हाला एखाद्या वेळेस कार्यकर्ते पंक्तीतून उठून लावतील. कारण त्यांचा गैरसमज असा असेल की तुम्ही बाहेरून आलेले असतील. तुमच्या व्यवस्थेसाठी हे करायचं असते. म्हणून प्रत्येकाने कृपया पावती घ्यायची. पावती प्रत्येकी मानसिक 400 रुपये पावती आहे, प्रत्येकाने घ्यायची. 400 रुपये म्हणजे काहीच नाही. आपण 10 जण चहा प्यायला बसलो तर 500 रुपये जातात. कृपया इथे सकाळचा नाश्ता असतो, चहा असतो, 2 वेळचं भोजन असतं.
ज्ञानदान अन्नदान सर्व काही प्रकारचं या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये चालत असतं. म्हणून महाराजातर्फे विनंती आहे, कृपया सर्वांनी 400 रुपयाची आपली पावती घ्यायची. दिलेला बिल्ला आपल्याला जे काही आयडेंटिटी कार्ड दिलं जातं ते आपल्या गळ्यामध्ये ठेवायचं. याच्यासाठी ठेवायचं की बाहेरच्या लोकांमुळं आपली गैरव्यवस्था होऊ नये आणि आपल्याला एखाद्या वेळेस पंक्तीतून किंवा मंदिरातून बाहेर काढल्या जाऊ नये, याची कृपया सर्वांनी दक्षता घ्यायची आणि सर्वांनी आपापली पावती घ्यायची. ठीक 1:30 वाजता सर्व वाचक मंडळींनी ज्ञानेश्वरी पारायणाकरता हजर राहायचं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज श्री गुरु गोविंद महाराज की जय. आणि आता लगेचच या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा यांच्या हरिकीर्तनाला सुरुवात होणार आहे. कृपया आजूबाजूला बसलेल्या सर्व भाविकांनी मंदिरामध्ये येऊन बसायचं आहे. आणि तसेच संस्थेतील सर्व आजी माजी महाराज मंडळी, गुणीजन मंडळी आणि विद्यार्थी मंडळींना विनंती आहे की आपण लगेचच खाली कीर्तनाकरते उपस्थित राहायचे. सर्वांनी कीर्तनाची तयारी करायची आहे.
भक्तजनहिती चंद्रभागे मध्ये स्नाने जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळत जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा टोपले ज्ञान जगी तने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी पायी टकच ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाशान तारिले तैसे तुकोबाचे भंग रक्षले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक डेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम मुजगेंद्रा सदा वसंतन हृदयारिंदे भवन भवानी चैतन्य घालीन लोटांगण वंदिन चरण रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन त्वमेव नुच सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेंद्रियर्वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवमारी श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडू ह्या सत्कर्मिरती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सोदरम सूर्य पाहो जो जे वांचल तो ते लाव प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतोया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांचन मार्तंडजे तापैन ते सर्वाई सदा सज्जन स्वैर्य होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण उनीती लोकी भजिज्वादिपुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये द्रष्टादृष्टविजय व्हावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला होई कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज श्री गुरु गोविंद महाराज की या ठिकाणी लगेचच श्री हरिभक्तिपरायण परमपूज्य गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा यांच्या हरिकीर्तनाला सुरुवात होणार आहे. कृपया आजूबाजूला बसलेल्या सर्व भाविकांनी लगेच कीर्तनाकरता हजर राहायचं आहे आणि संस्थेतील सर्व आजी माजी महाराज मंडळींनी गुणीजन मंडळींनी लगेच कीर्तनाकरता खाली यायचं आहे. चला मारायला लागलं का